Virtual class for students. Date 21st May 2021. Today's subject spoken English. It's my fifth day, and today's topic is verbs. Right. What are the verbs? You know definition of the words. Today we are seeing about the verb forms. What I have written in this screen. Read that. V1, V2, V3, V4 and V5. What is it? This is verb forms. Verb forms. आता V1, V2, V3, V4, V5 हा काय प्रकार आहे? आता क्रियापदाचे रूप V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप, V2 म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप, V3 म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप, V4 म्हणजे क्रियापदाचं चौथं रूप, V5 म्हणजे क्रियापदाचं पाचवं रूप. We take one example, then we see. राईट. राईट हे क्रियापद आहे. राईट, रोट, रिटर्न हे क्रियापदाचे तीन रूप आम्हाला अगोदरही शिकवलं. आम्ही आता विद्यार्थ्यांना शिकवतो. पण यापुढे जाऊन आपण V4 आणि V5 हे दोन क्रियापद मॉडर्न इंग्लिश मध्ये घेतो. ते काय आहे तर त्याच्याबद्दलही आपण डिटेल माहिती घेणार आहोत. ING फॉर्म जे असतं त्याला V4 आम्ही म्हणतो. ING फॉर्म म्हणजे कंटिन्युअस टेन्स मध्ये चालू क्रिया असेल तर त्याला आपण V4 असं म्हणतो. रायटिंग, ईटिंग, रीडिंग, प्लेइंग, गोइंग, कमिंग, whatever may be there. These in forms that are the V4. And what is the V5? Yes form. याला आपल्या मॉडर्न याच्यामध्ये yes form म्हणतात. राइट्स, रीड्स, प्लेज, गोज असे जे yes फॉर्म्स आहेत हे V5 आहेत. आता पहिल्या तीन बद्दल आपण थोडं डिटेल मध्ये पाहू, म्हणजे दुसरे दोन आता तुम्हाला समजले. राईट म्हणजे काय? लिहिणे. आता या एका राईटचे जवळपास 9 अर्थ होतात. लिहिणे, लिहिते, लिहितो, लिहिण्यास, लिहिण्यासाठी, लिहिण्याकरिता, लिहिण्यासह असे जे 9 अक्षर आहेत, 9 अर्थ आहेत, हे सगळे एका राईट मध्ये आहेत. एवढ्या सगळ्या अर्थासाठी एकच शब्द राईट आहे. मराठीमध्ये प्रत्येक शब्दाला वेगवेगळा शब्द आहे. पण इथं नाही. लिहिण्यास म्हणजे लिहिण्यासच आहे मराठीत. लिहिण्यासाठीला लिहिण्यासाठीच येतं. लिहिण्याकरिताला लिहिण्याकरिताच येतं. लिहिण्यास, लिहिते, लिहितो वेगवेगळे शब्द आहेत. पण इथं कसं आहे? राईट. म्हणजे यामध्ये पूर्ण 9 अर्थ दडलेले आहेत. मग अशा प्रत्येक क्रियापदाचे अर्थ आम्हाला माहिती आहेत का? मग हे वर्ब कसे येतात? हे वर्तमान काळी किंवा सिंपल प्रोसेस चालू होत असताना वापरतात. प्रोसेस चालू होण्यापूर्वी जी काही वाक्य बोलली जातात त्यासाठी क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं जातं. त्याला आम्ही V1 म्हणतो. आता सेकंड आहे V2, रोट. रोट म्हणजे काय? क्रियापदाचं दुसरं रूप आहे. याला पास्ट वर्ब म्हणतात. पहिल्या वर्बला ग्रामरच्या भाषेमध्ये इन्फिनिटिव्ह वर्ब म्हणतात. टू लावतात. टू राईट, टू सीट, टू गो, टू कम, टू प्ले, त्या पद्धतीनं त्याला इन्फिनिटिव्ह वर्ब म्हणतात. V2 म्हणजे रोट. आता हे दुसरं रूप आहे. याला पास्ट वर्ब म्हणतात. यालाच दुसऱ्या भाषेमध्ये भूतकाळी रूप म्हणतात मराठीमध्ये. आता आपण म्हणतो मी खाल्लो, मी गेलो, मी आलो, मी लिहिलो, मी उठलो, मी बसलो. हे कोणते वाक्य आहेत? हे भूतकाळी वाक्य आहेत. मग असे जेव्हा वाक्य बोलायचे असतात तेव्हा तुम्हाला V2 चा वापर करावा लागतो. आय रोट, मी लिहिलं. मी लिहिलो. मी जेव्हा लिहिलं तेव्हा मी हे सांगणार आय रोट. पण लिहिण्याच्या अगोदर जेव्हा वापरायचंय तेव्हा मी काय म्हणेन? आय राईट. म्हणजे प्रोसेस वेगवेगळ्या आहेत. या घटना आपण जेव्हा डिटेल मध्ये टेन्स मध्ये शिकू तेव्हा आपल्याला लक्षात येईल. म्हणजे हा रोट लिहितो जसं राईट साठी आहे तसं रोट हे लिहिला, लिहिली, लिहिले यासाठी रोट आहे.
मग रिटर्न कधी वापरतात? रिटर्न हे पास्ट पार्टिसिपल म्हणतात. तिसरं रूप V3. आता पास्ट पार्टिसिपल म्हणजे काय? जेव्हा क्रिया पूर्ण झालेली असते, पूर्ण म्हणाल त्यावेळेला V3 चा वापर केला जातो. आय हॅव रिटर्न. समजा तुम्ही एखाद्याच्या घरी गेलात, तो मित्र तुमचा जेवत बसलेला आहे आणि मग तो म्हणाला तुम्ही जेवा. तुम्ही म्हणलं नाही मी आता जेवलो. तुमची क्रिया पूर्ण झालेली आहे. आय हॅव इटन. तसं आय हॅव रिटर्न म्हणजे जेव्हा पूर्ण क्रिया घडलेली असते तेव्हा ह्या V3 चा वापर केला जातो. थोडक्यात पूर्ण कृती झालेली असेल तर त्यासाठी V3 चा वापर केला जातो. आता V4 म्हणजे काय? मी सांगितलं तुम्हाला की ING रूप. एखाद्या क्रियापदाला चालू क्रिया असेल तर त्यावेळेस त्याचा ING रूप वापर केला जातो. क्रिया चालू आहे, मी लिहित असेल तर म्हणेन मी आय एम रायटिंग. मी खात असेल तर मी म्हणेल आय एम इटिंग. मी डान्स करत असेल तर मी म्हणेल आय एम डान्सिंग. मी पोहत असेल तर आय एम स्विमिंग. मी धावत असेल तर आय एम रनिंग. रायटिंग, प्लेइंग, रीडिंग, रनिंग, इटिंग हे सगळे काय आहेत? तर या सगळ्या क्रिया चालू असलेल्या दाखवतात, म्हणून यांना V4 असं म्हणतात. त्याला इंग फॉर्म म्हणतात. बघा V1, V2, V3, V4. मग आता V5 काय आहे? इथपर्यंतही आम्हाला समजलं सर, हे अगोदर सांगितलंय. हा V5 काहीतरी नवीन दिसतोय आज. हा V5 काय आहे? एस फॉर्म याला म्हणतात ग्रामरच्या भाषेमध्ये. व्हॉट इज एस फॉर्म? सिंगुलर नंबर थर्ड पर्सन साठी ही, शी, इट इन द प्रेझेंट टेन्स या एस फॉर्मचा वापर केला जातो. आता बघा मी 2-3 गोष्टी बोललो. एक बोललो नंबर, सिंगुलर नंबर. दुसरी गोष्ट बोलली पर्सन, थर्ड पर्सन. तिसरं गोष्ट बोललो मी टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स. यामध्ये या V5 चा वापर केला जातो. आता बघा पहिल्या शब्दामध्ये V1 राईट होतो. V2 लगे वेगळा आहे बघा, रोट शब्दच बदलला. रिटर्न, writing, writes. So in second one, ask. V2 past verb, that is ED form, asked. Third V3, asked, that is EN form. First infinitive form V1, V2 past verb, that is ED form. Second V3, that is past participle, that is EN form, asked. Fourth ing form, ING form, asking. V5 yes form, that is ask. आता बघा काही शब्दांना ईडी लावून त्याचं V2 आणि V3 बनतं. हे त्याचा नमुना आहे. आस्क, आस्क, आस्क. थर्ड V1 रीड, V2 बी ते स्पेलिंग, V3 बी ते स्पेलिंग. आता याच्यात कसं म्हणायचं? आता कसं ओळखायचं? जोर का झटका आहे की नाही? Yes, sir. मग हा फरक आपल्याला घेण्यासाठी where we use and when we use regarding according to the tense that you want to know whether it is V1 or whether it is V3. तुला ओळखता आलं पाहिजे. रीड, रेड, रेड. दुसऱ्याचं जे प्रोनाउन्सिएशन आहे ते रेड आहे. दिसायला स्पेलिंग रीडच आहे. स्पेलिंग मध्ये बदल नाही, पण त्याच्या प्रोनाउन्सिएशन मध्ये बदल आहे. रीड, रेड, रेड. म्हणजे क्रियापदाची रूप सुद्धा आणि क्रियापदाचे उच्चार सुद्धा आपल्याला लक्षात आले पाहिजे. आय हॅव रेड म्हणजे ते पूर्ण झाली क्रिया, मी हे वाचलं. यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी माहित असणं अत्यंत आवश्यक आहे. V1, V2, V3, V4, V5. गो, गो, वेंट, गॉन. याचे V1, V2, V3 वेगवेगळे आहेत. V4
गोज मध्ये V5. आता V5 मध्ये गोज आहे, गोला एस फॉर्म लागलेला नाही, ES लागलेला आहे इथं. कुठे यस लागतं, कुठे ES लागतं. मग यस कोणाला लागतं आणि ES कोणाला लागतं त्याचा सुद्धा डिटेल आपल्याला अभ्यास करावा लागतो. याच्या शेवटी O असतो, SH असतो, CH असतो. असे जे काही शब्द आहेत त्यांचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल. त्यांना ES लागतं एस फॉर्म बनवत असताना, V5 बनवत असताना. या प्रत्येक बाबी तुम्हाला माहित असणं अत्यंत आवश्यक आहे. पुढचा शब्द, काय फरक आहे यात? यामध्ये पहिला आणि तिसरा समान आहे, दुसरा बदल आहे. रन, रॅन, रन. आणि चौथ्यामध्ये एक झटका आहे, डबल स्पेलिंग झाली, RUNNING, म्हणजे डबल एन आला. ING फॉर्म करत असताना कोणकोणत्या शब्दाची डबल स्पेलिंग बनते ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आता रन आहे, RUN, शेवटला काय आहे, N आहे. तर त्याच्या अगोदर जर वॉवेल्स असेल तर असे शब्द फक्त डबल स्पेलिंग न येतात. जेव्हा ING रूप करू आपण तेव्हा RUN होतं, यांच्या अगोदर U आहे, U हे वॉवेल आहे, म्हणून रनिंग मध्ये N डबल झालं. असे कोणकोणते शब्द सापडतात ते शोधून काढा. आणि ह्या प्रत्येक बारकाईच्या गोष्टी तुम्हाला लक्षात असणं अत्यंत आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टी पाठ करा. V4 आणि V5 बनवणं सोपं आहे, रायटिंग आणि राईट. कारण V4 मध्ये काय करायचंय, फक्त ING रूप लावायचंय. V5 मध्ये काय करायचंय, फक्त S फॉर्म किंवा ES फॉर्म लावायचं. हा, तर ह्या गोष्टी तुम्हाला वारंवार लेखन कराव्या लागतील, त्या तुम्हाला माहीत करून घ्याव्या लागतील. म्हणून जास्तीत जास्त पाठ करा, जास्तीत जास्त अभ्यास करा. कळतं? आता मी तुमच्यासाठी काही इथं शब्दात क्रियापद दिलेले आहेत. एक मराठी अर्थ दिलाय सुरुवातीला आणि पुढे त्याचे मी 3 रूप दिलेली आहेत, V1, V2, V3. मी कोणते 3 दिले त्याच्यात? V1, या, आता याच्यात लक्षात ठेवायचं, मी V1, V2, V3 दिले, V4 का दिलं नाही? V4 म्हणजे काय आहे? ING रूप. ING फॉर्म. फक्त पहिल्या क्रियापदाला SIT क्रियापद आहे V1, त्याला ING लावायचंय आपल्याला. मग याचं V4 करा बरं, सीटचं Sitting. स्पेलिंग. हा, हे लक्षात घ्या इथं. त्याच्यासाठीच मी तुम्हाला सांगितलंय, SIT यामध्ये जे शेवटला T आहे त्याच्या अगोदर I आहे, आणि म्हणून या अगोदर जो वावेल आहे त्यामुळं त्याचं डबल T होतं, SITTING, सिटिंग. हे तुम्हाला करता आलं पाहिजे. मी जरी इथं 3 दिले तरी तुम्ही तुमच्या वहीवरती काय करायचं, चौथा आणि 5वं तयार करायचं. बघा लक्षात येतं का मी काय म्हणलं? I given here V1, V2, V3. You prepare the V4 and V5. Draw the 5 columns on your notebook and write down it. Can you do this work? Yes, sir. Yes, sir. Do, did, done. Read, read, read. कसं वाचायचं हे? Read. हा, नाहीतर आपण काय करतो, रीड 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 म्हणतो. तसं नाही. Read. राईट, रोट, रिटर्न, लिहिणे. बिकम, बिकेम, बिकम. Want, wanted, wanted. Go, went, gone. Give, gave, given. Take, took, taken. Come, came, come. इथं आपले हे 10 क्रियापद आहेत. स्क्रीनशॉट घ्या, तुम्हाला रेडीमेड मिळते. मला हे करायला 2 दिवस गेले. टाईप करणं जोक नाही, PPT बनवणं.
बघा आता हे परत 10. स्टँड स्टूड स्टूड, लॉफ लॉफ लॉफ, रन रन रन, क्राय क्राईड क्राईड. आता इथं वायचं आयईडी झालंय बघा. ज्याच्या शेवटी वाय होतं त्याचं आई झालेलं आहे. आय आणि बाकी ईडी. वायचं आय बाकी ईडी असं आहे ते. क्राय क्राईड क्राईड, स्विम स्वॅम स्वॅम, प्ले प्लेड प्लेड, वॉक वॉक वॉक. इथं वाकडं म्हणायचं नाही. WALKED. आपण उच्चार काय करतो त्याचा वाकडं असं करतो ते नाही. वॉक ट असा उच्चार यावा शेवटी. वॉक वॉक वॉक. लचा उच्चार करायचा नाही, त्याला वाल्क म्हणायचं नाही. ओके. वॉक वॉक वॉक, जम्प जम्प जम्प, लॉस लॉस्ट लॉस्ट, डाय डाय डाय. ओके. टीच taught taught, sing sang sang, say said said, ask ask ask, tell told told, answer answered answered, reply. सर 20 पासून नाही का सर 30 पर्यंत माझी स्क्रीनशॉट काढून व्हायचे सर. नंतर दुसरी मुलं पाठवत बेटा, नंतर त्यांच्याकडून घ्या. सर सुद्धा काढत आहेत. परत तुम्हाला स्क्रीनशॉट हे मिळून जाते. रिप्लाय रिप्लायड रिप्लायड, पास पास पास, फेल फेल फेल, फाईट फाऊट फाऊट. fear feared feared, feel feel feel, spill spill spill, pour pour pour, smell smell smell, taste tasted tasted, think thought thought, feel felt felt, pull pull pull, push push pushed. Count counted counted, kill killed kill, throw threw throw, catch caught caught, cut cut cut, call called called, help help help, thank thank thanked, draw drew drawn, paint painted painted. Eat ate eaten, drink drank drunk, hide hid hidden, remember remembered remembered, forget forgot forgotten, buy bought bought, sell sold sold, use used used, begin began begun, start started started. End ended ended, complete completed completed, finished finished finished, try tried tried, make made made, put put put, keep kept kept, sow sowed sown, grow grew growed, reap reaped reaped. Sleep slept slept, dream dreamt dreamt, wake woke waken, bring brought brought, know knew known, watch watch watch, cook cooked cooked, boil boiled boiled, add added added, deduct deducted deducted. Subtract subtracted subtracted, multiply multiplied multiplied, divide divided divided, win own own, conquer conquered conquered, love loved loved, hate hated hated, drive drove driven, fly flew flown, row rode rode. जवळपास ही 100 क्रियापदाचे रूप मी तुमच्या समोर ठेवलेले आहे. तुम्ही या सगळ्या स्क्रीनशॉट घेतलेले आहात. दररोज जरी 10 शब्द असे करून जरी तुम्ही पाठ केलं तरी तुम्हाला हे येत्या 4-5 दिवसात 10-20 शब्द केलं, 20 केले तर 5 दिवसामध्ये सगळे शब्दार्थ तुम्हाला पाठ होऊन जातात. जास्तीत जास्त काम करा.
सिंग्युलर नंबर आणि प्लुरल नंबर, एक वचन आणि अनेक वचन. सिंगल म्हणजे एक. आपण चहा पितो म्हणतो, हॉटेलात गेल्यानंतर एक सिंगल चाय द्या. सिंगल या शब्दाचा अर्थ काय? सिंगल म्हणजे एक. आय एम अ सिंगल पर्सन, मी एकटाच राहतो म्हणजे सिंगल. सिंगुलर नंबर म्हणजे एक जिथं दिसतो त्याला आपण एक वचन असं म्हणतो. जिथं मोर दॅन वन, मोर दॅन वन म्हणजे काय? एक पेक्षा अधिक. एक पेक्षा एक पेक्षा अधिक किंवा एक पेक्षा जास्त जर असतील तर त्याला आपण प्लुरल नंबर म्हणतो. मग याचा वापर इंग्रजीमध्ये कुठं होतो, कशासाठी होतो ते आपण पाहू. आता हा तक्ता तुमच्या ध्यानात असू द्या. जेव्हा मी बोलालो आय एम अ सिंग्युलर पर्सन, आय एम स्पीकिंग, नो, आय एम सिंग्युलर, आय. जेव्हा आपण वर्गामध्ये सगळे विद्यार्थी बोलतो आणि सर पुढे आहेत तेव्हा वी, आपण जास्त बोलत आहोत तेव्हा त्याला वी म्हणतात. आम्ही. एकटा असेल तर आय, जास्त असतील तर वी. जो बोलतो तो. सेकंड, यू, यू. मी बोलत आहे किंवा तू असं म्हणत आहे, एकट्यालाच बोलत आहे. समजा मी तन्मयला बोलत असेल तर तन्मय यू, एकटाच आहे तो. आणि जेव्हा मी सर्व विद्यार्थ्यांना बोलतोय तेव्हा मी प्लुरल मधला यू वापरतो. सिंग्युलर मध्ये यू चा अर्थ होतो तू आणि प्लुरल मध्ये यू चा अर्थ होतो तुम्ही. तू किंवा तुम्ही हे जे म्हणतो आपण यू मध्ये, तर त्याचा अर्थ असा आहे, सिंग्युलर मध्ये तू आणि प्लुरल मध्ये तुम्ही. यू, यू, तू किंवा तुम्ही. सिंग्युलर मध्ये परत ही, शी, इट. थर्ड म्हणजे आपण म्हणतो तो मुलगा असेल त्याच्याबद्दल ही, मुलगी असेल त्याच्यासाठी शी, मुलगाही नाही मुलगी नाही, ती एखादी वस्तू असेल तर त्याच्यासाठी इट. हे सिंग्युलर मध्ये. आणि जर समजा एकापेक्षा जास्त असतील तर त्या सर्वांना दे असं वापरलं जातं. अत्यंत महत्वाचा घटक आहे. इंग्रजीतला कुठलाही वाक्य घ्या, तो ह्या 8 या सर्वनामापासूनच तयार होतो. मी तुम्हाला प्रोनाउन शिकवताना सांगितलेलं होतं, आय, वी, यू, यू, ही, शी, इट, दे. मोजून बघा किती आहेत? 8. 8. या 8 याच्यापासूनच आपले वाक्य तयार होतात किंवा या बदल्यामध्ये एखादा नाव आहे. याच्याशिवाय वाक्य कोणतंही इंग्रजीतलं तयार होत नाही. यू कांट स्पीक विदाउट दीज 8 pronoun. That's why remember these 8 pronoun, how the sentence becomes, how the sentence construct, how the sentence question prefers. प्रश्न कसा तयार होतो, वाक्य कशी तयार होतात, हे ह्या 8 या प्रोनाउन ज्याला आपण म्हणतो सर्वनाम, यापासूनच आपल्याला शिकायचं आहे. म्हणून हे तुमच्या डोळ्यापुढं सतत दिसले पाहिजेत. काय काय सांगा म्हणा. आय, वी, यू. हा, आय म्हणा. आय, एक जण, फक्त एक जण. महेश. आय, वी, यू, ही, शी, इट, दे. हा, मला क्रम लक्षात ठेवायचा आहे. मला तुम्हाला क्रम जाणून द्यायचा आहे. त्यामुळे तुम्ही एक वेळेस माझ्या मागे म्हणा आणि तोच क्रम तुम्ही म्हटलंच पाहिजे. आय, आय, वी. बघा मी काय म्हणलं, सिंग्युलर मध्ये आय म्हणलं आणि प्लुरल मध्ये वी घेतलं. त्याच लाईन मध्ये एकटा असेल तर आ, दुसरं एक जास्त असतील तर वी. हा बोलणार पहिल्यांदा आहे म्हणून तो आय आणि वी असं म्हटलेलं आहे. मी क्रम खाली आलो नाही, आय, यू असं करत आलेलं नाही.
आय I यू यू you हा आता यू म्हणजे कोण? समोरचा व्यक्ती, ज्याला आपण ऐकू घालालो, जो ऐकत आहे तो यू. आता तो एकटाही असू शकतो किंवा एकापेक्षा जास्तही असू शकतात. आता मी बोलतोय आणि तुम्ही ऐकत आहात, तर तुम्ही एकापेक्षा जास्त आहात. किंवा एखाद्याच विद्यार्थ्यांना मी बोलत असेल, शुभम इकडे ये रे, तर मी कोणाला बोललो? शुभमला. तो एकटा आहे, तर तो यू म्हणजे तो सिंग्युलर मधला झाला. यू यू ही शी इट आणि त्याच्या He- पुढे he she it they. ही शी इट दे. आता मला सांगा, क्रम कळला? शब्द कसे वाचायचे? आय वी यू यू ही शी इट दे. I, we, you, he, she, it, they. चला रोहिणी तू वाच. I, we, you, I, he, we, it. रोहिणी म्हणलंय, रोहिणीच नाव, दुसऱ्यांनी मध्ये बोलायचं नाही. हा I, we, you, he, she, it, they. पूर्वा. I we you he she it they. जयदेव. I, we, you, he, she, it, they. ओके. सिंग्युलर नंबर किती आहेत रे? 5 5. आणि plural मध्ये किती आहेत? 3 आर्यन आर्यन तू वाच. I we you he she it. श्रेया. I we you he she it they. ओके. सुमित. I we you he she it they. यस डारे सर. I we you she he she it they. सोहम. I you he she it. आरोही. Can you read? Yes. I we you he she it they. श्रेया. I we you he she it. मानवी. I we you she I they. अभिनव. Not right. अभिनव. I, we, you, he, she, it, they. महेश. महेश झालेला आहे. He, विवेक. she, they. I we you he she it they. ओके. वृंदावनी. I you he she it they. आय यू यू म्हणलं का चुकलं बघा. I we you sir. हा तेच तर सांगलं बेटा, क्रम महत्वाचं आहे. यश जान्हवी और अश्मी. I we you he she it they. ओके. तन्मय. I we you he she it. दे. लक्षात आला आता तुम्हाला? हो आपले हे 8 शिलेदार आहेत, या 8 ला कधी विसरायचं नाही. यांना तुम्ही विसरलात की मग तुम्हाला इंग्रजी कधी येणार नाही. म्हणून यांना तोंडपाठ असलं पाहिजे. आता स्क्रीनवर न बघता डोळे झाकून सांगा बरं पटकन. तन्मय सांग. डोळे झाक, स्क्रीनवर बघायचं नाही. I we you she it.
I, we, you, he, she, it, they. Sir, मी बघा. सांगू? सांग ना बेटा. I, we, you, she, he, it, they. सर मी सांगू? बघा मध्ये मला सर, मी स्क्रीन सांगू? विवेक सांगेल. विवेकला सांगायची इच्छा. विवेकचा हँड रेज आहे. येस विवेक. सर मी सांगू? जस्ट वेट विवेक. सर मी सांगू? माईक बंद बेटा तुझा. विवेक युअर माईक इज म्युटेड. विवेकचं माहिती राईट. सर मी सांगू? हा व्हिडिओ yes, चालू sir. पाहिजे. तुमचा व्हिडिओ चालू पाहिजे. व्हिडिओ बंद आहे. सांगू? I, we, you, सर, मी सांगू? he, it, हा. they. I, we, yes, रोहिणी. you, he, she, it, they. बरं ठीक आहे. आता नाही, व्हिडिओ मी चालू होते काही जणांचे, काही सर जणांचे मी बंद सांगू? होते. ओके लेट इट बी. आय वांट टू टेक अनदर पीपीटी. सर, मी सांगू? हा एक मिनिट आता ऐका सर काय म्हणतात. आता वेळ कमी आहे आपल्याकडं. आपल्याला 9च्या अगोदर संपवायचं. आपल्याला पुढची पीपीटी घ्यायची तो आपण घेऊया. हा आता मी तुम्हाला सांगितलंय की परीक्षा घेणार आहे मी तुमची अशी या सर्व घटकावर आणि चाचणी सुद्धा तुम्हीच तयार करणार आहात. सरांना सांगितले आता त्यांचे विद्यार्थी ज्यांना चांगलं बनवता येईल ते बनवता येतील. आपल्याकडे जेवढा घटक आपण शिकले त्या सगळ्यावरती चाचणी घेण्यात येईल आणि तीही माघारी नाही. आई वडील सोडवतील असं नाही. अशी डायरेक्ट चाचणी असेल जी स्क्रीनवर तुम्ही सांगणार आहात. बघा मी काय सांगतो. घरून कोणीतरी सांगेल कोणीतरी सोडवल असं नाही. जी डायरेक्ट ऑनलाईन असेल तुम्ही समोर असाल स्क्रीनवर असाल. मी किंवा सर इथून विचारणार तुम्हाला पाहणार. व्हिडिओ चालू ठेवून तुमची कृती घेणार आहात. त्याच्यामुळे बी केअरफुल अँड बाय हार्ट इट ऑल द थिंग्स. ओके वी सी अबाउट द नेक्स्ट पर्सन. व्हॉट इज मीन बाय पर्सन? पर्सन मीन्स व्यक्ती. Person means व्यक्ती. पर्सन म्हणजे व्यक्ती. हा मग कसं व्यक्ती कशाला म्हणायचो? माणसाला. मला कळालं ना. माणूस. माणूस. माणूस म्हणजे गडी का? हो सर. आणि मग बाईला काय म्हणायचं? नाही सर माणूस म्हणजे स्त्री आणि पुरुष. सर माणूस म्हणजे पर्सन म्हणजे व्यक्ती म्हणजे थर्ड पर्सन म्हणजे तृतीय व्यक्ती. का फर्स्ट पर्सन बी होऊ शकते ना मग थर्ड म्हणत असेल तर. होऊ शकते की फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन म्हणजे प्रथम व्यक्ती द्वितीय व्यक्ती आणि तृतीय व्यक्ती. प्रथम व्यक्ती कोणाला म्हणायचं? द्वितीय व्यक्ती कोणाला म्हणायचं? तृतीय व्यक्ती कोणाला म्हणायचं? हा प्रथम व्यक्ती आणि द्वितीय व्यक्ती या दोघांच्या संभाषणामध्ये तृतीय व्यक्तीचं बोलणं येतं. म्हणजे आम्ही दोघं बोलतोय आणि आता आमच्या दोघांच्या म्हणण्यात आला की प्राजक्ता भरपूर छान अभ्यास करते. तृतीय व्यक्ती आणि मी प्रथम व्यक्ती आणि माझी बहीण द्वितीय व्यक्ती. हा प्रथम व्यक्ती कोण आहे? मी द्वितीय का तू प्रथम व्यक्ती? आणि तन्वी सुद्धा असू शकते. माझी बहीण सुद्धा असू शकते तन्वी. हो पण तू प्रथम व्यक्ती का? कारण की मी ते तन्वीला सांगतोय की तृतीय व्यक्तीचं माझ्या बहिणीला. प्रथम व्यक्ती द्वितीय व्यक्तीला सांगतोय थर्ड पर्सनचं. बर थँक्यू व्हेरी गुड. यू वॉन्ट टू क्रिएट ओनली इन द प्रॉपर सेंटेन्स but your idea is clear. Okay, is there any रोहिणी तुला काय सांगायचंय? पर्सन या शब्दाचा अर्थ आहे व्यक्ती. व्यक्ती म्हणजे गडी किंवा बाई न. व्यक्ती म्हणजे त्यामध्ये दोघांचाही संबंध येतो. गडी बाईचाच येतो असंही नाही. विना गड्या बाईचं एखादी वस्तू सुद्धा असते त्याच्याबद्दलही आपण बोलू शकतो. टुडे आय एम स्पीकिंग, यू आर लिसनिंग अँड वी आर टॉकिंग अबाउट द इंग्लिश स्पोकन. स्पोकन इंग्लिश, इज देअर अ बॉय ऑर गर्ल? मी बोलतो तुम्ही ऐकत आहात. आम्ही स्पोकन इंग्लिश बद्दल बोलत आहोत.
तर स्पोकन इंग्लिश हे काय गडी आहे का बाई आहे रे? इट. बोला. नाही सर, ते वेगळं आहे. हा दोन्ही पण यस. आता आपण दोन्ही चालता पण चालता नाही, बोलत रस्त्याने जात असताना एखादी गाडी पाहिली आणि म्हणतो आपण ते बघ हे ट्रेन चालली. ती ट्रेन काय गडी आहे का बाई आहे? दोन्हीही नाही. दोन्ही नाही. नाही. पुरुष पण नाही, स्त्री पण नाही. म्हणजे ज्याच्याबद्दल आपण बोलतो तो कदाचित गडी बी असतो, बाई बी असतो, किंवा गडी किंवा बाई दोन्ही पैकी नसतो. एखादी वस्तू असते, हे लक्षात घ्या. म्हणजे थर्ड पर्सन कोणीही असू शकतो. आपण या तिन्ही बद्दलही करणार आहोत. फर्स्ट पर्सन म्हणजे कोणाला म्हणायचं? हु स्पीक्स ही इज अ फर्स्ट पर्सन. जो बोलतो तो फर्स्ट पर्सन असतो. आय एम स्पीकिंग. आय एम ए फर्स्ट पर्सन. आय एम अ सिंग्युलर. मी एकटा आहे म्हणून मी आय. जर समजा आपण वर्गामध्ये सर आले, एकदा सगळे विद्यार्थी उठून उभा राहतात. गुड मॉर्निंग सर, गोष्ट सांगा. सर गोष्ट सांगा. एकदाच विद्यार्थी म्हणतात. पण किती जण बोलतात? एकापेक्षा जास्त जण बोलत असतात. Who speaks? He is a first person. Examples: I and we. I म्हणजे एकटा असेल तर I, आणि एकापेक्षा जास्त असेल सिंग्युलर नंबर आणि प्लुरल नंबर. हे लक्षात घेतलं पाहिजे. याचा चार्ट मी अगोदर शिकवलाय तुम्हाला. I हे सिंग्युलर नंबर मध्ये आहे, we हे प्लुरल नंबर मध्ये आहे. बरोबर आहे ना? फर्स्ट पर्सन म्हणजे बोलणारा हा एकटा बी असू शकतो किंवा एकापेक्षा जास्तही असू शकतात. बरोबर आहे का नाही? सेकंड पर्सन. हु लिसन्स ही इज द सेकंड पर्सन. जो ऐकतो तो द्वितीय पुरुष. तन्मयने छान उदाहरण सांगितलं. तन्मय बोलत आहे, ही इज अ फर्स्ट पर्सन. तन्वी लिसनिंग, शी इज अ सेकंड पर्सन. And he is speaking about the Prajakta. Suppose the Prajakta is a third person. Who listens? He is a second person. Examples: you. जेव्हा तो एकटा असतो तेव्हा त्याला यू म्हणायचं. पण एकापेक्षा जास्त असेल तेव्हाही त्याला यूच म्हणायचं. पहिल्या यूचा अर्थ होतो तू, कारण तो एकटा आहे, आणि एकापेक्षा जास्त असतील तर तुम्ही एकापेक्षा जास्त म्हणू. यू. आता लक्षात आलं, मी डबल लिहिलं एवढ्यासाठी. तो चार्ट मध्ये आपण डबल घेतलेला होता. सिंग्युलर नंबर मध्ये बी यू घेतलं होतं आणि प्लुरल नंबर मध्ये बी यू घेतलं होतं. सर एक जर मुलगा असला तर बॉय म्हणता आपण, आणि अनेक जर असले तर बॉयज म्हणतात. यस. एकापेक्षा जास्त असेल तर बॉईज, ते अनेक वचन मध्ये. आता एक वचन अनेक वचनचे सगळे ते डिटेल मध्ये वेगळं आहे. मी फक्त स्पोकनशी निगडीत घेतोय तुम्हाला. मी त्या वचन मध्ये घेऊन त्याचे उदाहरणं घेत आज इथं जाणार नाही. मला ग्रामर शिकवायचं नाही आणि मी तुम्हाला ग्रामर शिकवणारही नाही. मी फक्त स्पोकनचं तेवढे शिकवणार आहे आणि यातून स्पोकन घेऊन जायचंय आपल्याला. 60 दिवसामध्ये आपल्याला इंग्रजी शिकायची. पण तुम्ही काम केलं तर, मीही काम केलं तर. मी करतोय, तुम्ही नाही केलं तर येणार नाही. इज इट राईट ऑर रॉंग? राईट. थर्ड पर्सन, whom about talk. whom about talk. आपण ज्याबद्दल बोलतो तो. आता ज्याच्याबद्दल बोलतो तो, समजा मी एखाद्या मुलाबद्दल बोलत असेल तर त्याचं उदाहरण ही असेल. एखाद्या मुलीबद्दल बोलत असेल तर त्याचं उदाहरण शी असेल. एखाद्या वस्तूबद्दल बोलत असेल तर त्याचं उदाहरण इट असेल. आणि ते एकापेक्षा जास्त असतील तर त्याला दे म्हणतात. ही, शी, इट आणि दे. ही कोणासाठी वापरायचं? सिंग्युलर नंबर फर्स्ट पर्सन, सिंग्युलर नंबर सेकंड पर्सन, सिंग्युलर नंबर थर्ड पर्सन. हे तुम्हाला लक्षात असले पाहिजे.
मी अगोदरच्या नंबर मध्ये चार्ट दिलेला होता. सिंगुलर नंबर फर्स्ट पर्सन कोण सांगा? सिंगुलर I. नंबर आय. हा. सेकंड पर्सन We. प्लुरल नंबर कोण? थर्ड पर्सन सिंगुलर नंबर कोण? You. नाही. थर्ड पर्सन सिंगुलर नंबर. थर्ड पर्सन. He, she, it, they, sir. हा. तुम्ही बारकाईने अभ्यास घ्या. वारंवार व्यवस्थित पहा तुम्ही. उगाच काहीतरी बोलू नका. थर्ड पर्सन सिंगुलर नंबर जे आहेत ते ही, शी, इट आणि थर्ड पर्सन प्लुरल नंबर जो आहे तो दे. मी तुम्हाला चार्ट तयार करून माग अगोदरच्या पीपीटी मध्ये दिलेला होता. लक्षात येतो का बघा तुम्हाला? हो सर. आहे ना हे? सिंगुलर नंबर फर्स्ट पर्सन आय, फर्स्ट पर्सन प्लुरल नंबर वी, सेकंड पर्सन सिंगुलर नंबर यू, सेकंड पर्सन प्लुरल नंबर यू, थर्ड पर्सन सिंगुलर नंबर ही, शी, इट, थर्ड पर्सन प्लुरल नंबर दे. हा चार्ट मी तुम्हाला कशासाठी दिलता? हा तुमच्या वहीवर तयार करा. तुम्ही जिथं झोपता तिथं लावून ठेवा आणि याच्यापासूनच आता हजारो वाक्य तुम्ही तयार करणार आहात. ती जादू तुम्हाला शिकवण्यात येईल. म्हणून हे तयार करून ठेवा आणि हे तुमच्या समोर सगळं असणं अत्यंत आवश्यक आहे. फर्स्ट पर्सन हू स्पीक्स, सेकंड पर्सन हू लिसन्स, थर्ड पर्सन whom about we talk, that is the third person. त्याचे उदाहरण आपण या समोर घेतलेले आहेत. ही, शी, इट, ते हे त्याचे उदाहरण आहे. आज जो घटक आपण घेतलेला आहे त्याबद्दल सर्व माहिती पाठ करा, पुन्हा पुन्हा वाचा आणि आजचा होमवर्क आपल्या समोर आहे. दिस इज युअर टुडेज होमवर्क. टेक अ स्क्रीनशॉट. Read and write given verbs and by heart that. Second question, play the game of word ladder about given verbs. आता शब्दशिडी म्हणून हा एक प्रकार आहे. काय करायचं? एक शब्द लिहायचा सुरुवातीला वहीवर. तन्मय, मी काय सांगतो ऐकतच? हो सर. हो सर. आता तुला तन्वी सांगेल एक शब्द क्रियापदाचा. तो शब्द सुरुवातीला वर लिहायचा. जो शब्द लिहिलेला आहे त्याच्या खाली लगेच दुसरा शब्द शेवटच्या स्पेलिंग पासून लिहायचा किंवा दुसरा क्रियापद लिहायचा. ती जे सांगते ते 4 लेटर वर, 3 लेटर वर, 5 लेटर वर जे सांगितलं ती, किंवा मराठीत तुला तिचा अर्थ सांगेल आणि ते तुला लिहावं लागेल. त्या पद्धतीनं हा वर्ड लॅडरचा गेम खेळायचा आहे. एका खाली एक शब्द लिहून काढणे. आपण दोघं भाऊ किंवा दोघं बहिणी किंवा दोघं मित्र मैत्रिणी जे कोणी असाल ते बसा आणि हे वर्ड लॅडरचा गेम खेळा. काय करायचं? एका खाली एक लिहायचं. ती सांगते ते शब्द तुझ्या मनानं नाही, मग थोड्या वेळानंतर तू सांगायचं ती लिहिणार. आम्ही सांगतो आता गोली, प्लेली, राईटली, म्हणजे कुठलाही शब्द सांगणार. मी 100 दिलेले होते. हे 100 तुम्हाला उदाहरण दाखवलं आहे. हजारो शब्द माझ्याकडे आहेत. 1027 माझ्याकडे क्रियापदाचा चार्ट आहे. पण मी तेवढ्याची पीपीटी नाही बनवू शकत. एवढे 100 शब्द टाईप करायला माझे 2 दिवस गेले. मी 1000 शब्द तुम्हाला देऊ शकतो का? नाही देणार. हे तुम्हाला एक मॉडेल दिलेले आहे. 100 पाठ करा आणि बाकीचे तुम्हाला जे शब्द मिळवता येतील. तुमच्याकडे 2 डिक्शनरीज आहेत. त्या 2 डिक्शनरीज मध्ये हे आहे. अजून परत तुम्हाला मी क्रियापदाबद्दल एक शब्द सांगतो, पुस्तक सांगतो, तेही तुम्ही आणून ठेवा. पुस्तकांचा संग्रह मात्र तुमच्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे. सगळे पुस्तकं डोक्याला घेऊन उशी बनवून झोपायचं नाही. वाचण्यासाठी. बाकी वेळ कमी करा, थोडासा वेळ इकडे द्या. कमी वेळामध्ये जास्तीत जास्त शिकूया आणि आपला हा घटक घेऊया. ओके. आजच्या बाबतीत काही प्रश्न आहे का? नो सर. No. Thank- नो सर. ओके, थँक्यू.